नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, मराठी व्याकरणामध्ये सर्वात जास्त मार्क कशामध्ये जातात? एक वेळेस टॉपिक कव्हर होतो, सर्व सिलेबस कव्हर होतो, PYQ पण होता, पण मात्र शब्दरत्न विद्यार्थ्यांचा पाठ होत नाही. मग त्यासाठी आपण एक शब्द संग्रहाची बॅच सुरू केली. ही बॅच महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोणी सुरू केली नाही, जी बॅच आपण सुरू करतोय. बॅच म्हणजे लेक्चर असणारे, तुम्ही 1% पण बोर होणार नाही. एकदम तुम्ही लॅबमध्ये असणार, घरी असणार, तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि इमेज फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे. म्हणजे अजिबातच पाठ करायची गरज नाही. फक्त काय ना, लेक्चर करायचं, दोनदा तीनदा ऐकायचंय, तुमचं डायरेक्ट पाठ होऊन जाणार शब्दसंग्रह. ह्यामध्ये मी काय काय कव्हर करणार आहे बघा, लक्ष द्या. 10 म्हणी असणार आहे, 10 वाक्यप्रचार, 15 समानार्थी, 15 विरुद्धार्थी. हे डेलीचा प्रोग्राम आहे आपला. एक 50-60 दिवसाचा, दिवस वाढले तर वाढवू शकता, बरोबर ना. आणि सगळ्यात कमी प्राइस मध्ये असणार आहे, त्यामुळे लेक्चर हे शेवटपर्यंत करा. लेक्चर मिस करू नका. नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे. आणि व्हिडिओची लिंक पण तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. बघा, पहिला आता आपण सुरुवात करूया. अंग काढून घेणे या शब्दाचा अर्थ काय होतो? अंग काढून घेणे. आता ही इमेजेस नाही कर तुम्हाला. बघा, हे बिचारे सगळे काम करताय, बरोबर ना. हे काम करताय, बैलगाडी फसली इथं, हे तुम्हाला खाली दिसत असेल, आणि हा अंग काढून घेऊन राहिला. हा याला समजायला पाहिजे, बरोबर ना. मग याचा अर्थ काय होतो रे? एखाद्या कार्यातून आपला संबंध काढून घेणे, याला म्हणायचं अंग काढून घेणे. आता एक कामच आहे ना, या कामामधून हा काय करू राहिला? निघून चालला, याला समजत नाहीये, याला म्हणायचं अंग काढून घेणे. आणि वाक्यामध्ये उपयोग कसा होईल याचा? तर कठीण प्रसंग येतात स्वार्थी मित्र अंग काढून घेतात. जेव्हा तुमच्यावर एखादा कठीण प्रसंग येणार आहे, सगळ्यात महत्वाचा प्रसंग येणार आहे, त्याच वेळेस तुमचा मित्र काय करेल? तर अंग काढून घेईल. ठीक आहे, समजला? या फॉर्मॅट मध्ये असणार आहे. चलो, आता सगळ्या अशाच इमेज असेल पुढे, बघा खूप मजा येईल तुम्हाला, कंटाळा अजिबातच येणार नाही. त्यानंतर अंकित करणे. अंकित करणे या शब्दाचा अर्थ काय होतो बघा. अंकित करणे म्हणजे काय करणे? तर पूर्णपणे ताब्यात घेणे, पूर्णपणे दुसऱ्याच्या अधीन होणे. आता हा पक्षी बघा, हा अंकित झालाय पूर्णपणे ह्या महिलाचे बघा, कारण बांगडी घातली, तर ह्या महिलेच्या इथं काय झालं? हा ताब्यात गेलेला आहे हा पक्षी. याला म्हणायचं अंकित होणे, पूर्णपणे दुसऱ्याच्या अधीन होणे. ठीक आहे, पाठ करत राहा, कंटिन्यू ऐकायचं तुम्हाला लेक्चर. नेक्स्ट, अंग अंग घेणे. आता बघा रे, अंग घेणे म्हणजे काय होणे? तर अंग घेणे म्हणजे लठ्ठ होणे. अंग घेणे म्हणजे काय होणे? लठ्ठ होणे. आता हा बाबा आहे, हा बाबा यांनी काय केलंय? लय बाहेरचं खाल्लंय, जंक फूड वगैरे खूप खाल्लंय, आणि खाऊन खाऊन झालाय लठ्ठ. मी याच्याबद्दल म्हणतोय, कोणाला पर्सनली म्हणत नाहीये. मग हा झालाय लठ्ठ, बरोबर ना. मग याचा हाता काय म्हणतोय? माझं ना अंग घेणे झाले. अंग घेणे, अंग घेणे म्हणजे काय झालं माहिती का? आता हा लठ्ठ झालाय, लठ्ठ. म्हणजे याचा वाक्यामध्ये उपयोग कसा होईल तो पण समजून घ्या. सतत बसून काम केल्यामुळे रमेशने आता चांगलेच अंग घेतले. बघा, रमेश याने चांगलंच अंग घेतले. सतत बसलेला होता, नुसतं कामच करायचं, एक्सरसाइज अजिबात करत नव्हता. हे सगळ्या परीक्षांसाठी उपयोग येणार तुम्हाला, त्यासाठी सांगतोय. तर हा कंटिन्यू बसायचा, मग याने काय केलं? अंग घेतलंय. ओके, नेक्स्ट पुढे. अंग चोरणे. अंग चोरणे म्हणजे काय करणे? ह्या शब्दाचा अर्थ काय होतो बघा, अंग चोरणे. आता हे 3 जण दिसताय ना रे, हे 3 जण, हे 3 बिचारे किती चांगलं काम करताय. हा पण एक बघा, बिचारा खूप कष्ट करतोय शेतामध्ये. हा एक आहे, हा मस्तपणे मस्त तिथं डोकं हात ठेवलंय आणि झोपा काढून राहिला, बरं ना. हे बघा, हे पावड आहे, शेतीमध्ये काय वापरायचं असेल, आणि त्याच्यावर हात ठेवले आणि झोपून घेतलंय. म्हणजे हा काय करू राहिला माहिती का? हा अंग चोरू राहिला, हा अंग चोरते. मग याचा अर्थ काय होतो? अगदी थोडे काम करणे आणि कामात कुचराई करणे. मी तर म्हणतो हा कामच नाही करत आहे तुम्ही तरी, कारण दिसतोय का रे, हे 3 जण करताय ना, हा करतच नाही काम. मग अगदी थोडंच काम करतोय आणि कामामध्ये याला काय करणे? कुचराई करणे. वाक्यामध्ये उपयोग कसा होईल बघा याचा? अंग चोरून काम करणाऱ्या माणसाला जीवनात कधीच यश मिळत नाही. त्याच्यामुळे असं काम करून कधी अभ्यास होणार नाही. लॅबला जाऊन झोपा काढायचा नाही, प्रॉपर अभ्यास करायचा, अंग चोरायचं नाही. ठीक आहे, नेक्स्ट. अंग झाकणे. अंग झाकणे या शब्दाचा अर्थ काय होतो? एखाद्या कार्याशी असणारा आपला संबंध उघड न करणे. बघा, एखाद्या कार्याशी आपला संबंध आहे, तिथं आपण काहीतरी काम केलंय, पण मुद्दामून काय दाखवायचं माहिती का? की माझं याच्याशी काहीच संबंध नाहीये, मी एकदम अलिप्त आहे. बघा आता इथं हा कसा एक साईडला बसून घेतलं, इथं हे पोलीस आले, त्याच्यानंतर इथं पण चालू आहे एखादा कार्याशी यांचा संबंध आहे, पण हा काय म्हणतोय? मेन चोर हाच आहे मी म्हणतो, कारण हा एक साईडला बसलाय, बरोबर ना.
पण हा काय करतोय, अंग झाकतोय. म्हणजे हा असं म्हणतोय का माझा याच्याशी काही संबंध नाही आणि मेन हाच चोर असणार, बरोबर ना. याला म्हणायचं अंग झाकणे म्हणायचं. वाक्यात उपयोग असा होतो, चुकीच्या कामात सामील असूनही त्यानंतर श्यामने पोलिसांसमोर अंग झाकणारा पुरेपूर प्रयत्न केला. म्हणजे यांनी चुकीच्या कामात हा सहभागी होता, पण पोलिसांसमोर एकदमच अलिप्त राहिला. त्याला म्हणायचं काय म्हणणार तुम्ही, अंग झाकणे म्हणणार. ठीक आहे. नेक्स्ट पुढे बघा, अंग झाडणे. अंग झाडणे या शब्दाचा अर्थ काय होतो, झिडकारणे, त्याच्यानंतर नाकबूल करणे, जबाबदारी झटकणे, अवहेरणे. वाक्यात उपयोग असा आहे का व्यवसायात नुकसान होताच भागीदाराने सर्व जबाबदारी अंग झाडले. आता हे दोघं जण मस्त बिझनेस पार्टनर होते, दोघांचा मस्त व्यवसाय होता, खूप चांगला चालू होता, पैसा वगैरे येत होता. पण आता काय झालं माहिती का, बिझनेस मध्ये थोडासा उतार आला. उतार आल्यामुळे हा बाबा काय झाला, याने काय केलं, अंग झाडलं. अंग झाडलं म्हणजे याने काय केलं, झिडकारलं, नाकपूल गेला, म्हणलं नाही असं होणारच नाही, जबाबदारी झटकली, अवेअर केलं याने. याला म्हणायचं अंग झाडणे म्हणायचं. ठीक आहे, समजलं. वाक्याचा उपयोग असा होणार आहे, व्यवसायात नुकसान होताच भागीदारीने सर्व जबाबदारीतून अंग झाडलंय त्याने. चलो नेक्स्ट. ठीक आहे, चला पुढचं बघा रे, अंग धरणे. अंग धरणे या शब्दाचा अर्थ काय होता, अंग धरणे बाळसे घेणे, तब्येत सुधारणे, रुजणे. आता बघा वाक्यामध्ये उपयोग, आजारातून उठल्यानंतर 2 महिन्यातच तान्या बाळाने पुन्हा चांगलं अंग धरलं. अंग धरणे म्हणजे काय करणं, बाळसे घेणे, तब्येत सुधारणे, रुजणे. आता हे बाळ आहे, हे बिचारा आजारी होतं, त्याच्यामुळे ना काय होतं ना, थोडंसं नरम झालं होतं, अंग धरलं होतं याचं, बरोबर ना. मग नंतर याचं काय झालं ना, याची तब्येत चांगली झाली. तब्येत कशी झाली, चांगली झाली, म्हणजेच बाळसं आलं, त्याला तब्येत सुधारली त्याची आणि रुजलं. वाक्यात उपयोग असा आहे, आजारातून उठल्यानंतर 2 महिने ताने बाळाने पुन्हा चांगलं अंग धरलं. बघा हे बिचारा 2 महिने आजारी होतं, किती भारी बाळ आहे ना, चांगलं आहे ना. मग हे आजारी होतं नंतर याला 2 महिन्याच्या नंतर बरं वाटलं, मग त्याची तब्येत आता चांगली झाली, मस्त झाली. ओके, समजतंय का, समजत असेल तर नक्की मेसेज करा. आणि सिरीज चालू ठेवायची का बंद ठेवायची ते पण सांगा नक्कीच. चलो नेक्स्ट. अंग मोडून काम करणे. बघा रे, हा महत्वाचा आहे, हे तुमच्यासाठी लागू होतं. अंग मोडून काम करणे, अतिशय कष्ट करून एखादं काम करणे. वाक्याचा उपयोग बघा, मुलाच्या शिक्षणासाठी, घर चालवण्यासाठी वडिलांनी आयुष्यभर अंग मोडून काम केलं. आता बघा हे वडील आहे, बिचारे किती कष्ट करता, हे एवढी मेहनत करता, एवढी मेहनत. त्यांची फक्त एकच इच्छा आहे, माझा मुलगा शासकीय सेवेमध्ये नोकरी लागला पाहिजे, गव्हर्नमेंटमध्ये नोकरी लागला पाहिजे, ही एवढी एकच इच्छा आहे या वडिलांची. त्यासाठी एवढे कष्ट करतायत. तुमच्या वडिलांचा डोळ्यासमोर, तुमच्या वडिलांचा पण चेहरा डोळ्यासमोर आणा, एकदा नक्की आणा, तुमच्या लक्षात येणार की हे यांचं काय ना, स्वतःसाठी नाही, माझा मुलगा किंवा माझी मुलगी तिचं चांगलं झालं पाहिजे यासाठी. त्याला म्हणायचं अंग मोडून काम करणे. तरच आपला काहीतरी उपयोग आहे, नाही तर काही उपयोग नाहीये. ठीक आहे, अतिशय कष्ट करून एखादे काम करणे. वाक्यात उपयोग असा आहे का, मुलांच्या शिक्षणासाठी आणि घर चालवण्यासाठी वडिलांनी आयुष्यभर अंग मोडून काम केले. नेक्स्ट. अंग मोडून येणे. बघा रे, आता काय झाले, अंग मोडून येणे अर्थ काय, ताप येण्यापूर्वी कसकसणे. ताप येण्यापूर्वी काय झाले ना, बॉडीमध्ये पेन आलंय, म्हणजे एखादा माणूस आजारी होणार आहे, त्या आजार येण्याच्या अगोदरच त्याला थोडं थोडं त्याचे जाणवतं, या गोष्टी का शरीरामध्ये थोडा बदल आहे, अंग दुखतंय, घसा दुखणं, बरोबर ना. मग त्याला म्हणायचं ताप येण्यापूर्वी कसकसणे. पावसात भिजल्यामुळे आज सकाळपासून माझे अंग मोडून येत आहे. बघा आता ही बाई हिने काय केलं, ही गेली पावसामध्ये भिजायला, बरोबर ना. पावसाळा सुरू होता, ट्रेकिंगला जाऊन येते म्हणले, एकदा फिरून आले म्हणजे थोडस बरं वाटेल, मजा येईल, मैत्रिणी वगैरे सोबत आहे ना. मग ती गेली फिरायला, फिरून आल्याच्या नंतर तिला असं समजलं घरी आल्याच्या नंतर 1-2 दिवसांनी का माझं अंग मोडून येतंय. अंग मोडून येते, मग तिला समजलं की ताप येण्यापूर्वीचे लक्षण आहे, आता आपला कार्यक्रम फिट झाला, आपल्याला दवाखान्यात जावंच लागतंय एकदा. ठीक आहे, मग याला म्हणायचं अंग मोडून येणे. आणि पावसात भिजल्यामुळे सकाळपासून तिचं अंग काय होतं, तर मोडून येतंय. ठीक आहे, नेक्स्ट. अंग मुरडणे. बघा आता याला कसला ऍटिट्यूड आहे या बाबाला. किती का जण कसे साधे मस्त बसले की नाही, त्यांच्या गप्पा मारताय, काय ऍटिट्यूड नाही. हा वेगळ्याच दुनियातल्या, याला असं वाटतंय की मी बाहेर देशात ना आलोय कुठून तरी. हा काय करतोय माहिती का, हवा करतोय. म्हणजेच हा काय करतोय, या तिघांना आहे ना, तिघांना काहीतरी अंग मुरडतोय, म्हणजे ऍटिट्यूड दाखवतोय. आपल्या भाषेमध्ये जास्त शहाणा आहे तो, मग दिमाग दाखवतोय, त्वरा दाखवतोय हा. ठीक आहे, याचा वाक्यामध्ये उपयोग कसा होईल माहिती का, नोकरी लागल्यापासून तो जुन्या मित्रांसमोर आहे ना उगाच अंग मुरडतोय. एखाद्या नोकरी लागल्या त्याला नाही का ऍटिट्यूड येतो, तो उगाच काहीतरी आपल्याला शिकवतो का मी एकदमच भारी, तसा आता हा आहे. त्याला काहीतरी नोकरी लागली आहे
आणि हे त्याचे 3 जण, हे कोण आहे त्याचे, हे मित्र आहे 3 जण, आणि या तिघांना तो काहीतरी ऍटिट्यूड दाखवतोय, त्याला म्हणायचं अंग मुरडणे. त्याला काय म्हणायचं, अंग मुरडणे, दिमाग दाखवणे, तोरा दाखवणे. वाक्यात उपयोग असा आहे का नोकरी लागल्यापासून तो जुन्या मित्रांपासून उगाच अंग काय करतोय, मुरडतोय. बघा, अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाज. याचा अर्थ काय होतो, काय म्हणले, अंगाला सुटली खाज आणि हाताला नाही लाज. माणूस विकाराच्या अधीन असतो, त्यामुळे तो लाज लज्जा सोडतो. माणूस विकाराच्या काय ना अधीन असतो, त्यामुळे तो लाज लज्जा सोडतो. वाक्यात उपयोग असा आहे का व्यसनाच्या आहारी गेलेला माणूस स्वतःच्या घरातील भांडी विकायला मागे पुढे बघत नाही. आता हा याचा तेच झालंय, या बाबाचा हा काय झालंय, याला लागलंय व्यसन. व्यसन लागल्यामुळे याने काय केलं, घरातले भांडे बी नाही सोडले. आता हा हे भांडे विकणार आहे आणि त्याचं मग हा काय करल, व्यसन करल. मग याला लाज वाटते का, नाही. मग याच्यासाठी अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाज. त्याच्या हाताला अजिबातच लाज नाहीये. ठीक आहे, यालाच म्हणतात अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाज. असे क्वालिटी घेणार आहे आपण. असे दररोज लेक्चर राहणार इमेज फॉर्मॅट मध्ये, जेणेकरून तुम्हाला कंटाळाच नाही आला पाहिजे, अजिबात नाही, शेवटपर्यंत. आणि लक्षात पण राहणार तुमच्या, ही पण गॅरंटी देतो मी. ठीक आहे, चला पुढे. आता काय म्हणतोय रे, अंगी उन्हा तर जाणे खाना खुना. बघा, अंगी उन्हा तर जाणे खाना खुना. जेव्हा एखादी दोषाबद्दल बोलणे निघते तेव्हा आपणा संबंधीचे बोलत आहे असे वाटते. म्हणजे एखादं, आता हे जण आहे बघा, आता हा साहेब आहे त्यांचा, ऑफिसर आहे त्यांचा ऑफिस मधला. आता तो काय करतो माहिती का, एखाद्या दोषाबद्दल बोलतोय आणि ह्या बाबाला असं वाटतंय का तो माझ्याबद्दलच बोलतोय. यांना नाही वाटत बाकीच्यांना. बघा हे कसे मस्त सिरियसली बसले, याला काय वाटतं माहिती का, हे माझ्याबद्दलच बोलतंय. मग त्याच्यासाठी ती जेव्हा एखाद्या दोषाबद्दल बोलणे निघते तेव्हा आपणा संबंधी बोलत आहे असे वाटते. आता वाक्यात उपयोग असा आहे का, साहेबांनी कार्यालयामध्ये काही लोक कामचुकार आहेत असे म्हणतात समीरने, म्हणजे हा समीर आहे, लगेच मान खाली घातली. खरोखरच अंगी उन्हा तर जाणे खाना खुना. बरोबर ना, या समीरने लगेच मान खाली घातली, त्याला वाटलं मलाच बोलताय. हा त्याचा वाक्यामध्ये उपयोग होणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न. अंगी नाना कळा पण वेश बावळा. एखादा मनुष्य फार गुणी असतो पण त्याच्या पोशाखावरनं बुद्धीची प्रथम कल्पना येत नाही. आता हे बघा, हे खूप हुशार आहे, इतके टॅलेंटेड आहे की क्वालिटी, पण आता त्यांचे कपडे एकदम साधे, म्हणून कोणाच्या राहणीमानावरनं त्याची किंमत अजिबात नाही करायची, कधीच नाही करायची. बरोबर ना. आता हे एकदम साधे आणि एकदम मस्तपैकी कोट बीट घालून आले आणि त्यांना वाटलं या असं कुठून तरी आलंय, त्याला काही येत नाही, पण त्यामध्ये खूप स्किल आहे. त्यांनी बघा हे चांगले गणित वगैरे सगळे फॉर्मॅट मध्ये लिहून टाकले. तुमचं किती आवड गणित असू दे, त्यांनी एक सोडून दिलंय. यांना असं म्हणायचं या बाकीच्यांना की एखादा मनुष्य फार गुणी असतो पण त्याच्या पोशाखावरनं त्याच्या बुद्धीची प्रथम कल्पना येत नाही. आम्हाला प्रथम कल्पना करता नाही आली, पण हा माणूस टॅलेंटेड आहे. ठीक आहे, बघा, अत्यंत साधी राहणी असणारे थोर शास्त्रज्ञ म्हणजे अंगी नाना कळा पण वेश बावळा याचे उत्तम उदाहरण आहे. ठीक आहे, साध्या कपड्यांवरनं कोणाची कल्पना अजिबातच करू नका. काही काही विद्यार्थी असतात बघा एकदम साधे, खूप हुशार असतात. नेक्स्ट. अंगी धावे कामासाठी गती झाली उरफाटी. बघा, अंगी धावे कामासाठी गती झाली उफराटी झाली, सॉरी उफराटी. हा, एखादा मनुष्य एखादे काम करण्यासाठी खूप परिश्रम करतो पण योग्य दिशा न मिळाल्याने त्याचे श्रम व्यर्थ जातात. म्हणजे जर तुम्हाला योग्य गाईडलाईन नसेल तर तुमची जी मेहनत आहे ती वाया जाऊ शकते. योग्य गाईडलाईन खाली तुम्ही अभ्यास केला पाहिजे, तरच तुम्हाला त्या गोष्टीचा काय होतो, फायदा होतो. आता हा बघा, यांनी बिचाऱ्यांनी एवढे पुस्तक आणून ठेवले, कुठेही गेला लॅबमध्ये जाऊन बसला, त्यांनी बघितलं का हे एमपीएससीचे पुस्तक आहे, बाजूचा वाचतोय, हा लगेच जातोय, लगेच जाऊन घेऊन येतो. पोलीस भरती असेल, एखादा पोलीस भरतीचं गेला लॅबमध्ये बसला, वाचला आणि बघितलं का लगेच घेऊन येतो हे पुस्तक. याला काही गाईडलाईन आहे का, नाही ना, अजिबात नाही. त्याला फक्त जे दिसलं ते आणायचं, वाचायचं. माशाने सक्सेस भेटेल का, नाही भेटणार, अजिबात नाही भेटणार, अपयश येईल. त्यासाठी प्रॉपर गाईडलाईन पाहिजे तुम्हाला. त्यासाठी घेऊ आपण एखादा लेक्चर वगैरे. हा, एखादा मनुष्य एखादे काम करण्यासाठी खूप परिश्रम करतो पण योग्य दिशा न मिळाल्याने त्याचे श्रम काय होते, व्यर्थ जाते. आणि वाक्यात उपयोग असा आहे का, योग्य मार्गदर्शन शिवाय स्पर्धा परीक्षेची तयारी करणे म्हणजे अंगी धावे कामासाठी गती झाली उफराटी, असा त्याचा अर्थ होतो. पुढे, अंगापेक्षा भोंगा मोठा. हे खूप सगळ्यांसाठी लागू आहे, म्हणजे ज्यांना गरज आहे. बघा, खूप असं वाटतं की आता बर्थडे मी एकदम जोरात करल किंवा माझं लग्न एकदम
फटाकडे सगळं आणेल, काय डीजे वगैरे सगळं आणेल, किंवा एखादं एकदम छोटंसं दुकान टाकतं. छोट्याशा दुकानासाठी एवढी मोठी ट्रॅफिक जाम करून टाकतंय. डीजे लावणार, एखादा रील स्टार बोलवणार, एखादा अजून एरियातले बोलवून घेणार, आणि एकदम छोटं दुकान राहतं त्यांच्यासाठी. बघा, अंगापेक्षा भोंगा मोठा, खऱ्या गोष्टीपेक्षा अवडंबरच अधिक आहे. आता ह्या टपरीचं उद्घाटन आहे. या टपरीचं, टपरी केवढी रे, एवढी एवढी छोटीशी टपरी, बरोबर ना. आता त्यासाठी पाय याने डीजे लावला, त्यानंतर याने होल्डिंग लावली, त्यानंतर बघा इथं लाइटिंग लावले या डीजे मधून. काय गरज आहे एवढी? काही गरज आहे का? नाही ना. मग याला म्हणायचं अंगापेक्षा भोंगा मोठा. शोरूम वाले पण एवढं नाही करते. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे चुकीचं आहे, त्यापेक्षा जाऊ द्या. आपण वाक्यात उपयोग करू याचा. गावातल्या छोट्याशा दुकानाचे उद्घाटन, पण मंत्र्याला बोलावून लाखोंचा मांडव टाकला, याला म्हणतात अंगापेक्षा भोंगा मोठा. ठीक आहे, नेक्स्ट. अंगावरचे लेणे जन्मभर देणे, दागिना करता कर्ज काढून ठेवून ते जन्मभर फेडीत राहणे. वाक्यात उपयोग मुलीच्या लग्नामध्ये दिखावा करण्यासाठी कर्ज काढणाऱ्या पाटलाची अवस्था अंगावरचे लेणे आणि जन्मभर देणे असं झालंय. बघा, मुलीच्या लग्नासाठी बाबांनी काय केलंय, तर काहीतरी कर्ज काढलंय, बरोबर ना. कर्ज काढलं आणि कर्ज काढल्याच्या नंतर बिचारा आता आयुष्यभर फेडतोय, बरोबर ना. मग याला म्हणायचं अंगावरचे लेणे जन्मभर देणे. ठीक आहे. मुलीच्या लग्नात दिखाव करण्यासाठी कर्ज काढणाऱ्या पाटलाची अवस्था अशी झालेली आहे. अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण. बघा, याचा अर्थ काय होतो? अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण आहे, म्हणजे मरणाच्या वेदनापेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात. एक वेळेस मरणाच्या वेदना सहन करू शकतो माणूस, किंवा जाऊ द्या काही हरकत नाही, आता आपला शेवट आहे, हा अंत आहे, हा होणारच आहे, त्या वेदना आपल्याला मान्य आहे. पण जर एखाद्याला भूक लागली, तुम्ही त्याची जर चेष्टा मस्करी जर केली, तर तुम्हाला मारणार, त्याची चिडचिड होते, बरोबर ना. त्याला असं नकोसं वाटतं, हा का माझं डोकं खातोय, मला इथं पोटामध्ये खूप सारी भूक लागली, काहीतरी खायचंय मला. मग याच्यासाठी म्हणे का अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण आहे. ठीक आहे, म्हणजे मरणाच्या वेदनापेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात. वाक्यात उपयोग असा आहे का, दुष्काळात अन्नाचा एकही कण न मिळाल्याने मजुरांना वाटले की अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण असतो. हे बघा इथं दिलंय, त्या बाबाला लई भूक लागलीये, त्याला खायचंय काहीतरी, पण काहीच भेटत नाहीये. तो यांनी उद्गार काढले असं लक्षात ठेवा. हा काय म्हणतोय, अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ खूपच कठीण आहे माझा. ठीक आहे, नेक्स्ट. पुढे बघा, अंथरून पाहून पाय पसरावे, एकदम बरोबर आहे. आपली ऐपत आणि वकूफ पाहूनच वागायचं समोरच्या बरोबर. आपण एखादा उगाच जास्त हे नाही करायचं. आपल्याकडे जेवढे पैसे, आपली जेवढी परिस्थिती, त्यानुसारच आपण आपले हे दाखवायचे. उगाच कशाला आथरून पाहून पाय पसरायचे, आथरून एवढं एवढं उगाच पाय पसरतोय, बरोबर ना. बघा बरं, इथं दिसलंय का नाही, याच्या बाहेर गेलाय का तो? नाही गेलाय. महिन्याचा पगार 10,000 असताना महागडा मोबाईल हप्त्यावर घेतोय. तुझे हप्ते भरायचे आले, बरोबर ना, तुला हप्त्याला पैसे नाहीये आणि तू आयफोन घेतोय. नेहमी आथरून पाहून पाय पसरत जा. आलं लक्षात? नोकरीला लागल्यानंतर तुम्हाला जे करायचं ते करा. जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत कशाला शहाणपणा. आपले रिचार्जचे वांदे आणि आपण आयफोन घेतोय. ठीक आहे, नेक्स्ट. पुढचा बघा रे आता. अग अग म्हशी मला कुठं नेशी. काय म्हणलंय? अग अग म्हशी मला कुठं नेशी. हा बाबा म्हणतोय. चूक करून ती मान्य न करता उलट ती चूक दुसऱ्याच्या माथी मारू राहिला हा. म्हणजे यानेच चूक केली, याला काही गरज आहे का इथं बसायची? अजिबात नाही ना. हा बसलाय त्या म्हशीवर, चूक याची आहे, ती मान्य तर करत नाहीये, वरून काय म्हणतोय, दुसऱ्याच्या माथी मारायचा प्रयत्न करतोय. मग अग अग म्हशी मला कुठं नेशी, असा त्याचा अर्थ आहे. वाक्यात उपयोग बघा, स्वतःची गाडी खड्ड्यात घातली आणि आता म्हणतोय गाडीचा ब्रेक खराब होता, हा तर अग अग म्हशी मला कुठं नेशी असा प्रकार झालाय. स्वतःची गाडी काय ना, स्वतःची गाडी खड्ड्यात घातली, बरोबर, आणि आता म्हणतोय का गाडीचा ब्रेकच खराब होता. म्हणजे खड्ड्यात कोणी घातली? तूच घातली की नाही गाडी खड्ड्यामध्ये, आणि म्हणतोय काय का गाडीचा ब्रेकच खराब आहे. असं कसं काय चालेल? अजिबात नाही ना. पण त्यासाठी ही म्हणे अग अग म्हशी मला कुठं नेशी. ठीक आहे, पुढे. अचाट बुद्धी चालवावी, बळेच लक्ष्मी मिळवावी. बघा, अचाट बुद्धी चालवावी आणि बळेच लक्ष्मी मिळवावी. बुद्धी तेज असून तिचा योग्य उपयोग केला तर संपत्ती आपणहून घरी चालून येते. आपल्याला परमेश्वराने खूप चांगली बुद्धी दिली, मग त्या बुद्धीचा जर योग्य उपयोग केला तर तुम्हाला चांगली संपत्ती मिळू शकते.
जसं की यांनी केले बघा, हे तुम्हाला दिसत असेल. हे याला आपण बघा ते फर्म हे शेतीमध्ये वापरलं जातं आणि त्याच्यामध्ये तो शेती करतोय. आता इथं पाऊस जरी असला तरी टेम्परेचर मॅनेज करू शकतो, ऊन असेल तरी करू शकतो, पाणी पण देऊ शकतो त्या यांना शेतीमधल्या पिकांना, बरोबर ना. आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान वापरून श्यामने स्वतःचा व्यवसाय उभा केला. खरोखरच आछाट बुद्धी चालवावी आणि बळेच लक्ष्मी मिळवावी, हा त्याचा योग्य अर्थ होतो. ओके, नेक्स्ट. आता समानार्थी बघा, सुरुवातीच्या याच्यामध्ये 10 वाक्यप्रचार होते, 10 म्हणी होत्या. आणि आता समानार्थी कसे लक्षात ठेवायचे, ते ना पाठ करायचे, वारंवार ऐकायचे, लिहायचे, पाठ करायचे, रोज करायचे. तुम्ही समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्यप्रचार म्हणी हे तुम्ही केलाच पाहिजे, तरच तुमचा स्कोर वाढणार आहे मराठी व्याकरणामध्ये. कुठली तुम्ही महाराष्ट्र शासनाची एक्झाम करा, तुमचा स्कोर वाढणार. अंगकाठी म्हणजे अंगबाधा, अंगयष्टी, शरीरयष्टी. अंगविक्षेप म्हणजे हावभाव आणि हातवारे. अंगार म्हणजे विस्तव, निखारा, इंगळ. अंजली म्हणजे उंजळ. अंत म्हणजे शेवट, समाप्ती, मृत्यू आणि अखेर. अंतकरण म्हणजे अंतर्याम, हृदय आणि मन. अंतर म्हणजे स्थलावकाश, कालावकाश, खंड, फरक, विपरीतपणा, भेदभाव, तफावत आणि मन. आणि अंतर्धान म्हणजे काय, अदृश्य, लुप्त. त्याला वाचन करा कंटिन्यू, जेणेकरून लक्षात राहील. पुढे बघा, अंतर्भेदी म्हणजे काय, घर भेद्या फितूर. अंदाज म्हणजे काय, कयास, तर्क, अदमास, अटकळ, अनुमान. अंधार म्हणजे काळोख, तिमिर, अंधकार, तम. अंधेर नगरी म्हणजे अराजकता, बेबंदशाही आणि बजबजुबरी. अंतरिक्ष म्हणजे आकाश, आतील बाजू. अकंठक म्हणजे निष्कटंक, संकटरहित, अजातशत्रू, निर्विघ्न. अकट म्हणजे बघा आग्रही, हट्टी, चिकट, चेंगट, हेकेखोर, हेकट. त्यानंतर बघा अकोट विकट म्हणजे काय, प्रचंड, अवाढव्य, बेडप, अगंडबंड, भयप्रद, भयानक, अक्राळ, विक्राळ, अत्यल्प. अक्कड म्हणजे काय बघा, ऐट, डौल, नखरा, दिमाग, गर्व, ठसकार, रुबाब, तवरा, घमेंड, पीळ आणि अवडंबर. अकाचन म्हणजे निष्कांचन, निर्धन, गरीब, धीन, अंकिचन, निराश्रित, दीनवाना, लाचार आणि कफलक. ठीक आहे, हे सगळे समानार्थी शब्द आहेत. चलो पुढे. आता विरुद्धार्थी बघा रे. अंतकाळ म्हणजे याच्या विरुद्धार्थी जन्मकाळ. एखाद्याचा अंतकाळ असेल तर इथं काय, जन्मकाळ. अतरंग म्हणजे बहिरंग. अंतर्मुख म्हणजे बहिर्मुख. अंतरिम म्हणजे आरंभीय. अंधत्व म्हणजे डोळसपणा. अंधाधुंदी म्हणजे सुव्यवस्था. अंश म्हणजे पूर्ण. परत एकदा घेऊ. अंतकाळ, जन्मकाळ, अतरंग, बहिरंग, अंतर्मुख, बहिर्मुख. अंतरिम म्हणजे आरंभीय. अंधत्व म्हणजे डोळसपणा. अंधाधुंदी म्हणजे सुव्यवस्था आणि अंश म्हणजे काय तर पूर्ण. अरुण बघा, ऋणी, अरुण, ऋणी. अकृत्रिम, कृत्रिम. अकर्मक, सकर्मक. अकल्पित, कल्पित, अपेक्षित. अक्कड, विनय. अक्कलवान, बेअक्ली. अकारण, सकारण. अंकिंचन, धनवान. ओके, आजच्या लेक्चर मध्ये हे पूर्ण तुम्हाला सर्व बॅचेस साठी उपयोग येणार, सर्व परीक्षेसाठी. फक्त व्हिडिओची लिंक, जर तुम्हाला व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आपण एकदम कमी प्राइस ठेवणार आहे, जे तुम्हाला परवडणार, जे तुम्ही 100% घेणार म्हणजे घेणार. पैसा वाचून कोणाचाही शब्दसंग्रह राहणार नाही, एवढी शाश्वती देतो. आणि हे आजचं जे लेक्चर आहे, आजचं लेक्चर थांबवतो. लवकरच आपण नवीन लेक्चर सोबत भेटूया. दिवस दुसरा असेल. ठीक आहे, आज पहिला दिवस होता, लेक्चरचा दुसरा दिवस असेल. ठीक आहे, धन्यवाद.